बॉक्स ऑफिसवर एकाच वेळी शेकडो कोटींची कमाई करणारा, पडद्यावर एकाच फटक्यात 50 गुंडांना हवेत उडवणारा आणि तमिळनाडूच्या राजकीय पटावर भल्या भल्या दिग्गजांची झोप उडवणारा थलपती विजय. तमिळ सिनेमाचा सुपरस्टार आणि आताचा मोठा राजकीय नेता, ज्याच्या एका इशाऱ्यावर अख्खं तमिळनाडू रस्त्यावर उतरू शकतं, अशा या थलपतीला नुकतंच एका अवघ्या 20 वर्षांच्या पोरानं चक्क चेकमेट दिलाय. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. राजकीय आणि फिल्मी पडद्यावर भल्या भल्यांना चितपट करणाऱ्या थलपती विजयला बुद्धिबळाच्या पटावर पराभूत केलंय एका जेनझीने. सध्या सोशल मीडियावर याच प्रसंगाने धुमाकूळ घातलाय. पण विजयला चेकमेट देणारा आर प्रज्ञानंद आहे तरी कोण? खुद्द मुख्यमंत्र्यांना त्यानं कसं चेकमेट केलं, याचा सविस्तर आढावा घेऊयात याच्या या व्हिडिओमध्ये. मंडळी, झालं असं की चेन्नईचा युवा बुद्धिबळ ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंद याने नुकतीच एका प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत शानदार कामगिरी केली. त्याने भारताचा झेंडा जगभरात फडकवलाय. या ऐतिहासिक यशानंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि तमिळगा वेत्री कळघम पक्षाचे प्रमुख थलपती विजय यांनी प्रज्ञानंदला आपल्या कार्यालयात आमंत्रित केलं. तिथे प्रज्ञानंदला केवळ कौतुकाची थाप मिळाली नाही, तर विजय यांनी प्रज्ञानंदच्या या जागतिक कामगिरीचा गौरव करत त्याला तब्बल 50 लाख रुपयांचं रोख पारितोषिक देखील जाहीर केलं. भारतात खेळाडूंना असा सन्मान मिळणं ही खरं तर अभिमानाची गोष्ट आहे. पण खरी गंमत या सत्कारानंतर घडली. औपचारिक गप्पा मारता मारता थलपती विजय यांनी प्रज्ञानंदला थेट चॅलेंज दिलं. चल, एक गेम खेळूयात. मग काय, बुद्धिबळाचा पट मांडला गेला. एका बाजूला कोट्यवधी चाहत्यांचा हृदयावर राज्य करणारा सुपरस्टार थलपती आणि दुसऱ्या बाजूला जागतिक पातळीवर मॅग्नस कार्लसन सारख्या महाबलाढ्य खेळाडूंना देखील घाम फोडणारा प्रज्ञानंद. हा सामना कोणताही औपचारिक टाइमपास नव्हता, तर थलपती विजय यांनी आपल्या परीने पूर्ण डोकं लावून चाली रचल्या. कारण विजय यांनीही आजवर आपल्या आयुष्यात अनेक कठीण राजकीय आणि व्यावसायिक डावपेच जिंकलेत. पण समोर बुद्धिबळाचा जादूगार होता. अवघ्या काही मिनिटातच अत्यंत शांतपणे आणि कसलाही गाजावाजा न करता प्रज्ञानंदने अशा चाळी खेळल्या की थलपती विजय यांच्या राजाला पळायला जागाच उरली नाही. अवघ्या काही सेकंदांच्या या सामन्यात प्रज्ञानंदने थलपतीला चेकमेट केला. विजय यांनीही मोठ्या मानाने आपला पराभव स्वीकारत या 20 वर्षांच्या पोराच्या बुद्धिमत्तेचं कौतुक केलं. पण मित्रांनो, थलपतीला थक्क करणारा हा आर प्रज्ञानंद नेमका आहे तरी कोण, आणि त्याची हुशारी एवढी खतरनाक का आहे, हे पाहूयात. प्रज्ञानंदची गोष्ट ही निव्वळ बुद्धिमत्तेची नाही, तर अफाट संघर्षाची आणि जिद्दीची आहे. चेन्नईच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या प्रज्ञानंदला लहानपणी टीव्ही पाहण्याची खूप आवड होती. त्याची ही टीव्हीची सवय सुटावी म्हणून त्याच्या पालकांनी त्याला बुद्धिबळाच्या पटावर बसवलं. पण कोणाला ठाऊक की टीव्ही पासून दूर ठेवण्यासाठी सुरू केलेला हा खेळ या मुलाला थेट जगाच्या शिखरावर घेऊन जाईल. त्याची हुशारी थक्क करणारी आहे. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी तो जगातील सर्वात तरुण इंटरनॅशनल मास्टर बनलाय. वयाच्या 12व्या वर्षी त्याने ग्रँड मास्टर ही बुद्धिबळातील सर्वोच्च पदवी पटकावली आहे. तो भारताचा दुसरा आणि जगातील 5वा सर्वात तरुण ग्रँड मास्टर ठरलाय. जगज्जेता मॅग्नस कार्लसन या ऑनलाईन आणि ऑफलाईन स्पर्धांमध्ये एकापेक्षा जास्त वेळा पराभूत करण्याचा कारनामा याच प्रज्ञानंदने करून दाखवलाय, ज्याच्या नावाने मोठे मोठे खेळाडू देखील थरथर कापतात. त्याच्या खेळाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे परिस्थिती कितीही दबावाची असो, समोर कितीही मोठा दिग्गज असो, प्रज्ञानंदचा चेहरा कधीच बदलत नाही. तो अत्यंत निर्विकारपणे शांत डोक्याने समोरच्याच्या साम्राज्याचा पत्त्यांच्या बंगल्यासारखा चक्काचूर करतो. थलपती विजय यांनी या भेटीदरम्यान एक खूप मोलाचं वाक्य म्हटलंय. ते म्हणाले की युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणं आणि त्यांना पाठिंबा देणं ही संपूर्ण समाजाची आणि व्यवस्थेची जबाबदारी आहे. तर प्रज्ञानंदनेही कृतज्ञता व्यक्त करत म्हटलं की अशा प्रोत्साहनामुळे देशासाठी आणखी मेहनत घेण्याची आणि अधिक पदकं जिंकण्याची प्रेरणा मिळते. आज जेव्हा राजकारण आणि क्रीडा क्षेत्र बऱ्याचदा चुकीच्या कारणांनी चर्चित असतं, अशा वेळी तमिळनाडूमधून आलेलं हे चित्र देशासाठी अत्यंत सकारात्मक आहे. एका सुपरस्टारने आणि मुख्यमंत्र्याने तरुण प्रतिभेचा
केलेला हा सन्मान नक्कीच कौतुकास्पद आहे. पडद्यावर आणि राजकारणात भल्या भल्यांना चितपट करणाऱ्या थलपतीला बुद्धिबळाच्या पटावर चेकमेट करणाऱ्या या 20 वर्षांच्या भारताच्या वाघासाठी आर प्रज्ञानंदसाठी एक लाईक तर बनतोच. तुम्हाला प्रज्ञानंद आणि थलपती विजय यांच्यातील हा सामना कसा वाटला आणि प्रज्ञानंदच्या या आजवरच्या प्रवासाबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे तुम्हाला थेट कमेंटमधून कळवता येईल. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा.